तर मुळात इतिहास वाचायचा असतो, बदलायचा नसतो. सावरकरांच्या अर्जांवरून राजकारण करणाऱ्यांना प्रसिद्ध वृत्तनिवेदिका तसेच सावरकर स्मारकाच्या ट्रस्टी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अंदमानची काळ कोठडी माफीसाठी होती की युद्धाच्या पुढच्या रणनीतीसाठी? नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. तर सावरकर म्हणजे अथांग सागर, पण दुर्दैवाने काही लोक त्यांच्या अर्जांना शरणगती मांडण्याची चूक करतायत. हे केवळ अर्ज नव्हते, तर ब्रिटिशांच्या वेख्यातून बाहेर पडून पुन्हा भारत मातेची सेवा करण्यासाठी आखलेली ती एक गनिमी कावा पद्धतीची चाल होती. कारागृहातून बाहेर पडण्यासाठी मर्सी पिटिशन हा एकमेव कायदेशीर मार्ग होता. सावरकरांनी तो स्वतःसाठी नाही तर सर्व बंदिवानांसाठी वापरला. खुद्द ब्रिटिश अधिकारी क्रॅडॉकनं मान्य केलं होतं की सावरकरांना सोडणं म्हणजे क्रांतीची ज्वाला पुन्हा पेटवणं आहे. जर ते माफी मागून शरण आले असते तर ब्रिटिश इतके घाबरले असते का? या वादावर पडदा टाकण्यासाठी सावरकर स्मारकाचे विश्वस्त आणि अनुभवी वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे यांनी पुराव्यानिशी वास्तव मांडलंय. पाहूयात. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीनामा, एक धडधडीत असत्य कथन. सावरकरांनी 5 अर्ज केले म्हणून सध्या गदारोळ सुरू आहे. सावरकरांनी आवेदन किंवा अर्ज केलेच आहेत, पण हा शोध काही विरोधकांनी लावलेला नाही. माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या आवेदनांबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे. आणि या आवेदनांमध्ये कुठेही मला माफ करा असं म्हटलेलं नाही. कुठलाही बंदिवान आपल्या मागण्यांसाठी शासनाकडे जो अर्ज करतो त्याला दयेचा अर्ज किंवा मर्सी पिटिशन असंच म्हटलं जातं. म्हणून त्यांनी माफी मागितली असं ठरवायचं का? या आवेदनांमध्ये सावरकर, आम्हाला अमानवीय वागणूक मिळते, चांगलं जेवण मिळत नाही, हात रक्तबंबाळ होईपर्यंत आम्हाला काथ्या कुटायला लागतो, तेलाच्या घाण्याला म्हणजे कोलूला आम्हाला झुंपण्यात येतं, तुमच्या सोयीनुसार सामान्य बंदिवान आणि राजबंदिवान असा भेद आमच्यामध्ये केला जातो, अशा तक्रारी त्यांनी केल्या आहेत. माफी हवी असेल तर कोणी अशा तक्रारी करेल का? 1913च्या आवेदनामध्ये सावरकर लिहितात, जगातील स्वतंत्र राष्ट्रातील सुसंस्कृत प्रशासनात राजबंदी ज्या वागणुकीची अपेक्षा करू शकतात तशी कोणतीही मागणी मी करत नाही. थोडक्यात तुम्ही असुसंस्कृत आहात असंच सावरकर लिहित आहेत. माफी हवी असेल तर असं लिहिण्याची हिम्मत कोणी करेल का? देशाला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही, त्यामुळे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून पुन्हा लढा उभारणं हे प्रत्येक क्रांतिकारकाचं कर्तव्य आहे असं सावरकर अंदमानातल्या क्रांतिकारकांना वारंवार सांगत होते. त्यानुसार सर्वच क्रांतिकारकांनी आवेदनं केली आणि 1914 पासून अनेक क्रांतिकारकांची मुक्तता झाली. त्यातलेच एक सचिंद्रनाथ सन्याल हे क्रांतिकारक. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच त्यांनी आवेदन केलं होतं आणि त्यांची मुक्तता झाली. त्यानंतर पुन्हा त्यांनी क्रांतिकार्य सुरू केलं आणि पुन्हा त्यांना जन्मठेप ठोठावण्यात आली. त्यांनी असं लिहिलं आहे, सावरकरांनी केलेल्या आवेदनात माझ्याप्रमाणेच सहकार्याचं वचन दिलं होतं, परंतु माझी सुटका झाली पण त्यांची का नाही? कारण शासनाला अशी भीती होती की सावरकरांची सुटका झाली तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल. ब्रिटिश दस्तऐवजात या आवेदनांचा उल्लेख पिटिशन फॉर जनरल ॲम्नेस्टी फॉर ऑल पॉलिटिकल प्रिझनर्स असा आहे. याचाच अर्थ सावरकरांनी हे अर्ज, ही आवेदनं फक्त स्वतःच्या मुक्ततेसाठी नव्हे तर सर्वच क्रांतिकारकांच्या मुक्ततेसाठी केली होती. 14 नोव्हेंबर 1913चं आवेदन देताना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ब्रिटिश गृहमंत्री रेजिनॉल्ड क्रॅडॉक यांच्यात चर्चा झाली होती. त्याबाबतच्या 23 नोव्हेंबर 1913च्या अहवालात रेजिनॉल्ड क्रॅडॉक लिहितात, सावरकरांचं आवेदन हे दयेचं असलं तरी त्यात त्यांनी कुठेही खेद अथवा खंत व्यक्त केलेली नाही. खेद नाही, खंत नाही, मग त्याला माफी कसं म्हणायचं? क्रॅडॉक लिहितात, सावरकरांच्या बाबतीत त्यांना इथे कुठलीही मोकळीक देणं शक्य नाही आणि माझ्या मते ते कुठल्याही भारतीय तुरुंगातून पळून जातील. ते इतके महत्वाचे नेते आहेत की युरोपातील भारतीय अराजकतावादी त्यांना सोडवण्यासाठी कट रचून तो अल्प काळात अंमलातही आणतील. त्यांना जर सेल्युलर जेल बाहेर अंदमानात धाडलं तर त्यांची सुटका निश्चित आहे. त्यांचे मित्र सहजतेनं एखादं भाड्याचं जहाज जवळपास लपवू शकतील आणि थोडे पैसे चारून त्यांच्या सुटकेसाठी उर्वरित बाबी सहज शक्य करतील.
ते बाह्य समाजाला धोकादायक असल्याने उर्वरित काळात त्यांना तुरुंगातच बंदिवास भोगावा लागेल. या सर्व लिखाणातून सावरकरांची माफी नाही तर ब्रिटिशांना सावरकरांची किती धास्ती वाटत होती तेच दिसत आहे. 5 ऑक्टोबर 1917च्या आवेदनात सावरकर लिहितात, जर शासनाला वाटत असेल की स्वतःच्या सुटकेसाठी मी हे लिहिलं आहे अथवा माझं नाव सार्वत्रिक क्षमा देण्यात मुख्य अडथळा ठरत असेल तर शासनानं त्या क्षमादानातून माझं नाव वगळावं आणि बाकी सर्वांची मुक्तता करावी. त्यामुळेही मला माझी स्वतःची मुक्तता झाल्यासारखंच समाधान मिळेल. याच आवेदनात ते भूमिगत झालेल्या स्वतःच्या मातृभूमीपासून दुरावलेल्या क्रांतिकारकांना परत येण्याची संधी द्या अशी मागणी करतात. कुठलाही सुबुद्ध माणूस याला माफीपत्र म्हणेल का? आपला धाकटा भाऊ नारायण म्हणजेच बाळला 9 मार्च 1915ला अंदमानातून लिहिलेल्या पत्रात सावरकर लिहितात, येथे लागू असलेल्या नियमाप्रमाणे बंद्यास मिळाल्या पाहिजेत तेवढ्या मागण्या मागावयाच्या. आपण दयेची याचना करीत नाही आणि तरी देखील माफीवीर माफीवीर म्हणून आपण ओरडा करायचा. त्याच पत्रात सावरकर लिहितात, युद्ध संपताच आमच्या मुक्ततेसाठी सार्वजनिक अर्ज पाठवण्याची व्यवस्था व्हावी. जनतेच्या इच्छेशिवाय कोणत्याही सरकारला राजकीय बंदींची मुक्तता करता येत नाही. जर हिंदी बांधवांना आम्ही परत यावयाला नको असेल तर सरकारलाही आम्हाला सोडता येणार नाही आणि त्या सुटण्यात अर्थही नाही. पोर्ट ब्लेअर आम्हाला ठेवायला सिद्ध आहे. आम्ही ज्यांना नको आहोत त्यांच्याकडे आगंतुकी करण्याची आमची इच्छा नाही. सावरकर बंधूंची मुक्तता झाली ती सहस्रावधी लोकांची स्वाक्षरी असलेल्या अर्जामुळेच. पण 1920 मध्ये राजक्षमेच्या आदेशानुसार शेकडो बंदिवानांना कारागृहातून मुक्त करण्यात आलं, पण सावरकर बंधूंना मुक्त करण्यात आलं नाही. 1921 मध्ये सावरकर बंधूंची अंदमानातून मुक्तता झाली. त्यानंतर वीर सावरकरांना रत्नागिरी, येरवडा अशा कारागृहात 3 वर्ष बंदिस्त ठेवण्यात आलं. त्यानंतर 13 वर्ष त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं. या स्थानबद्धतेच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन, जातीभेद निर्मूलन असं प्रचंड कार्य केलं. सर्वांसाठी पतित पावन मंदिर उभारलं. त्यामुळे सावरकरांना माफीवीर माफीवीर म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुढेही जे कार्य केलं ते जाणून घ्या आणि खरोखरच मोठ्या मनाचे असाल तर ते जाणून घेतल्यानंतर सावरकरांवर आतापर्यंत जे आरोप केलेत त्याबद्दल त्यांचीच माफी मागा आणि तेही जमत नसेल तर माफीवीर माफीवीर म्हणून ओरडणं बंद करा. धन्यवाद.